बाबा तुम्ही अर्जंटच बोलवलं, काय एवढं अर्जंट काम होतं बा? गड्या या पोऱ्यांच्या चक्रात टाकलं ना काम. कसं मनोजले समजून सांगा लागते गड्या. हा पोराला म्हटलं लग्न कर म्हटलं बा मामबहीणसोबत, तर पोऱ्या जमाल उड्या मारून राहिला. हा जागेवर थांबून नाही राहिला. काय पाटील, आता आपण काय समजून सांगतात सांगा. आजकालचे पोरं ऐकत नाहीत बा. त्याच्या मनाने घ्या लागते. आणि कसं तुमचं घर येणारा जाणाऱ्याचंही आहे. पोरगी कशी तुम्हाला चांगलीच पाहिजे. आता हे पोरगी आहे शहरातली, म्हणून मी पाटील नाही म्हणत अशी असतील. बाबा हुशार पोरगी आहे, अशी पोरगी भेटत नाही. आता कसं माझ्या सायाचीच पोरगी आहे ना, याच्या मामाचीच पोरगी आहे ना. आपलं कसं नात्यातलं नात्यात जुळून जाते. डोक्याला ताप नाही झालं. इकडे 4 घरं फिरा, 4 लोकायले म्हणा. त्यापेक्षा बरं नाही का हे जागच्या जागी. मग असं म्हणणं होतं बा. काय नाही पाटलाच्या मनावर आहे बा. आता मी काय म्हणू शकतो सांगा. आता तुम्ही काय समजून सांगू मी त्याच्या. तू अनुभवी आहे, 4 गावं फिरतं. मनोज एवढा अनुभव नाही ना. तर कसं त्याला गोष्टी समजून सांग म्हणा बापा पोरीची कंडिशन वाईट व्हायला, मुंबईत भेटून राहिली तर घे करू. पोरगी हुशार आहे ना हे. बिलकुल तू सांगतो शेतीचा हिशोब, ट्रॅक्टर चालवणं, म्हणजे बिलकुल सारेच कामं करते ती. हो एक्सपर्ट पोरगी आहे एकदम बिलकुल. मी ना पाहिला ना, मी आता मागे गेलतो नाही का साया घरी, म्हणून तो मी पसंत केली ते. शांत होईल काय सांगी बा. तिला स्वयंपाक येत नाही म्हणे, तिला कैण्याच्या वड्या करोडा हे काही माहित नाही म्हणे. मी काही बोंगाड्यासारखी करते म्हणे. मॅगीन पास्ता पिस्ता खाते बा. ते खायचं चाय येत नाही म्हणे तिला. तर शांतानं मला हे सांगितलं बा. तुम्ही तर म्हणता सारं येते तिला. ते मजा घेते ना बे. अरे तिला सारंच येते बापा. जेवण तर एवढी टाप करते सुगरण हाय स्वयंपाकात एकदम बिलकुल. बोट चोकत खाते माणूस. एवढी टाप पोरगी स्वयंपाक करते. काय सांगतो तू. कशी आहे मनोजची मामबहीण आहे. मनोजची घेते ते मजा. मजा की स्वभाव आहे तिचा. मजा घेते त्याची. मग याची येते जीवा. याला असं वाटते हे हेमाडीच आहे, काही समजतच नाही. अरे सारं समजते. BSc ॲग्री पोरगी आहे ती. या मनोज तरी 12वी व्हायला आहे. याला की डोकसं नाही लागलं असतं, पण ते पोरगीला हुशार आहे. तिला सर नॉलेज आहे शेतीतलं. म्हणून तर मी पसंत केली ते पोरगी. आपल्याला अशीच पोरगी पाहिजे ना. पुढे जाणं असेल तर बाई शिकेल पाहिजे घरातली. बाईने अडाणी पाहिजे, माणूस अडाणी चालते. मोठे पाटील लपूनच जास्त गोष्टी ठेवता. हे गोष्ट आता सांगितली का मला तुम्ही ना. असं आहे गड्या की तसं आहे काहीच नाही. म्हटलं अगदर काय सांगा आपण. मनोज वैकीन म्हटलं, म्हणून तर मनोज बरोबर पाठवत जा तिला. वावरात पाठवत जा, डॅमवर पाठवत जा, इकडे पाठवत जा. त्याला आणली पाठवलं तिला. पण त्याला तिच्यासोबत जुळूनच घेता आलं नाही. का तू काय शिक्षण केलं काय नाही हे विचारायला पाहिजे ना. हा तिला हिटच करत आला. बेनी आहे काही कामाची नाही. याचं डोकं यानं चालवलं नाही ना. म्हटलं याच्यात जमी. पण ते काही जमलं नाही. आता आपल्याला हात घालायला लागून राहिला याच्यात. म्हणून मी तुला गोष्ट सांगितली आता हे की पोरगी BSc ॲग्री आहे, टापची आहे. राजा तुम्ही बेजा हुशार आहे राजा. तिनं घर बी चालवलं पाहिजे, वावरातलंही पाहिलं पाहिजे. म्हणजे कोणतं पीक पेरा, काय पेरा, कसं पेरा, कोणतं अंतर ठेवा, कोणती पेरणी पद्धत वापरा. म्हणजे तुम्ही माना लागेल तुमचा डोकसं म्हणजे 1 नंबर आहे राजा. हो म्हणजे BSc ॲग्री पोरगी म्हणजे तिला तर सारं घेते बनवले मग शेतीतलं. वा आपण काय नोकरीवाले का शेतकरी लोक. मग आपल्याला काही ना काही त्यातलं नॉलेज पाहिजे की नाही. आपल्या जो नॉलेज नाही, पण मग दुसरा समोरचा व्यक्ती आपल्याला येऊन राहिला ना तसा नॉलेजवाला, मग छानच नाही उगायला पुरत ना. फक्त तू आता तेवढी गोष्ट आहे की नाही मनोजले समजून सांगतो. आता त्याच्या डोक्यात उतरू तू. नाही पाटील काय आता जातो मी बाप्पा सांगतो समजून. काही वांधा नाही, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. बस भेटले पाटील की बस पहिला विषय हाच. हो साऱ्या गोष्टी समजून सांगतो. त्याला आणि तुम्ही लाईनवर पद्धतशीर आता समजलं मला काय आहे ते. झटकनी पाय बा काय आहे काय नाही. विचार त्याला पद्धतशीर आणि लाव त्याचा मेळ आणून दे बापा. हो कसं मला लय पोटत नाही पोरगी. हो हा त्यानंच नाही होक्याला पाहिजे. कसं सोयऱ्यातलं काम आहे ना आपलं. टेन्शनचं काम नाही, पाया देखायचं काम नाही. माणसंही पाहायलाच आपल्या साऱ्या गोष्टी आहे. पद्धतशीर आहे काम. तुम्ही ना माहिती धुरा आता नाही छानच होऊ देत मी. पद्धतशीर सांगतो समजून. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आता तुम्ही गरम बसा फक्त. हो आपल्याला कसं शिकेल पोरी साऱ्या गोष्टी पद्धतशीर. मग काय मागे पुढे पाहा लागते. हो सांगतो मी पाटला पद्धतशीर समजून. हो हो सांग मग समजून त्याला. हो चला मग येतो मी. हे आपलं कसं काय संसार चालली ना आता. काही तुम्ही कामाला नाही जाऊन राहिले बापा, काही नाही. आता माझ्या एकटीच्या मजुरीवर कसं भागेन सांगा ना तुम्हीच. सांगा बरं. माझ्यानं होत नाही ना. आता मला जरासं चाललं की दम येते. हातपाय दुखतात, माझ्या टटटट करतात. काय करू मी. मला तर लय कामाला जा वाटते, पण जमतच नाही ना. पायच उठत नाहीत ना माय. ना बापा मला समजते ना, पण मग आता कसं करा तर लागेलच ना काही ना काही. आता तसंच ठप घरी बसलं तर कसं खायला भेटेन आपल्याला सांगा ना तुम्ही. आता जीव आहे तर कसं ना कसं हातपाय हलवा लागेल बा. आता तर लय करते की कसं कसं कामाला जाऊन कसं कसं रोजदारी घरात आणा आणि खप किराणा आणा. पण काय करू टोंगे साथ नाही देत. बखो दुखतात. मानी हे नाही करत. मानही दुखते. असं म्हणजे लपकले जात नाही. आता काय करतो.
आणि बकऱ्या ढोरं चारायचे कामं तर ते लोक येत नाहीत, म्हणतात तुम्हाला काही दिसत नाही सुसत नाही, कोणा आवारात गेले तर काय करा, लोक आम्हाला साधवतील. असं आहे बा, लोक कोणी कामालाही सांगत नाही आपल्याला. ना ते तर मला समजते बापा, माया काय जीव तुटत नाही. आता माये बी हातपाय दुखतात ना, पण कसे तरी हातपाय चालवा लागतात बा. आता जातो बा मी टेके मी बी जातो ना वावरात, असं नाही की जात नाही. कसं तुम्ही बी असं हलकं मलगं काम पहा बा, सोप्यात सोपी हलकं पहा ना. मी म्हणत नाही की तुम्ही हे करा ते करा, तुम्हाला पटील तसं करा फक्त. पण कसं जराशे 4 पैसे आले पाहिजेत बा, आपलं कसं घरगीर भागलं पाहिजे बा. आता पण काय करा, काही सुचतच नाही मला. कोणतं काम थांबला काय करा, कामच नाहीत ना, आपल्या बजेटचे कामच नाही गावात काही. तर काही आपण जिंदगीत काही केलं नाही. वखर डवरा तिफन नांगर हे कामं केले बाबा वावरातले, बंडिगा खणणं कोपाया काढणं. आता हे बी कामं करेल असल्यावर आपल्याला आता दुसरे कामं काही जमत नाहीत बा आपल्याला. आता कोणतं काम करा काही सुचतही नाही. ना तो रघुबुडा राखून जात असते बा वावरात, त्या नामदेवच्या असते नाही तर त्या लायना पाटलाच्या वावरात असते. जाते बा बुडा टेके. आता तो बुडा तर तुमच्यापेक्षा थकेल आहे की नाही. तुम्ही बी असंच पहा ना, आता तुम्ही बी राखणच जा वावरात कोणाच्या तरी, पास तुम्ही तसंच पहा. त्याचे ते परमनंटचे लोक आज दरवर्षी असते तो त्याच्या वावरात. आपल्याला कोण सांगणार आहे, त्याला सोडून देते. आपल्याला सांगतील का, सांग बा तू. त्याची लाईन तोडतं का आपण मातो करून. त्यासाठी मी कुणाला काही म्हणत नाही बापा, मी येतो म्हणून राखत. त्याला जाऊ दे बापा, तू करते. त्या लोकांना तुम्ही म्हणून तर पहा, म्हटलं की कसं ते नाही दुसरं काम निघेन हलकं, पण कोणतं ना कोणतं काम तर निघेनच की नाही. वाटते बा ते तुम्हाला सांगतीलच म्हणून कोणतं ना कोणतं काम. कसं तुम्ही फक्त त्याला हटका बा, म्हणा तुम्ही त्याला की मला काम पाहिजे बा. गेल तो मागो तर काही मेळ आला नाही तो. मग असं विचारा दुसरंच काहीतरी हलकं मलकं काय पुंगा पंडित तो येत जाशील का, आपण पन्न्या गिन्या पॅक करत जाऊन मग बस स्टँडवर जाऊन बसत जाईन मी केले. ते चालते ना, बसल्या बसल्याच काम आहे ते बी. धंदा करणं का तोंडाची गोष्ट आहे काय, सांगा तुम्ही पहिलेच आपल्याला येणार खायला नाही, आणि तुम्ही हे धंदा कुठून करसान सांगा ना. आता धंद्याला बी पैसे लागतील नाही तर काय. तर आता पोंगा पंडितचे ते काळे आणणं बापा, कढई आणणं, तेल आणणं इकत. आता तो झाला कुठानाच की नाही, पहिले आपल्याला पैसे पाहिजेत ना, असं म्हणणं आहे बा माय. आता कसं काही ना काही धंदा केला तर कसे 4 पैसे लागतातच बा. आता पहिलेच आपल्याला खायला पैसे नाही, त्याला कुठे पैसे लावसान. तू जाऊ दे आता, तू नाही म्हणून राहिली. आपल्याजवळ पैसे नाही ती मोठी अडचण आहे. आणि लोकांची घुसणवारी करत लोक करशील. आता दवाखान्यात किती पैसे लागल, ते आपले तेच तर द्यायला गेले नाही लोकांचे. आता कुठून मागशील, कोणा तोंडात मागशील कोणाला. जाऊ दे बाप्पा, मी पाहतो गावात जातो, पाहतो काही काम असलं तर. तुम्ही गावात जा बापा आणि पाहा एखादं काम. हो जातो बा. ते काही पॉपकॉर्न गिक्का आणणं मला खायला. कधी आणतो तू. बसल्या नुसतं चौराच पाहिजे खायला. घरात काही हाय नाही हाय याची काही काळजी नाही, फक्त खायला दे मला. आता मी किराणा आणला हो, सरलाही का किती खातं बापा. मी तर काही खाते नाही घरी. बाहेर असतं पार्ट्यान मोठ्यान इकडे तिकडे तर हात मारू थंडा करू आम्ही. तिकडेच तर खातो बापा, घरी तर येते नाही मी यायला. एवढं लागते का तुम्हाला खायला दोघं मायले काही. किराणा आणता शटाक भरण लागे. एवढा कोण खाल्ला म्हणजे आम्ही काय भूत आहो का एवढा खाणारे. काही बोलत राहता, चालूच असते बापा रोजही काही ना काही. हे बनवून दे मले ते बनवून दे मले, होईल नाही तर काय नवं यायचं. तुम्हालाच तर पाहिजे चवना खायला, आणि म्हणता की आम्ही खातो. मग जाऊ दे बा, तो विषय बंद कर. पण तो आपले भांडणं होतील घेणं दे ना. तो विषय काही जायला पुरत नाही आपल्याला खोलात. कसं भांडणं जर असं कारण पाहिजे. तू आधी शेपूट दिले पुरपूर मनगट दाबतो माय तू. हा बस करा आता. मी काही भांडवडी नाही काही. जे बोलायचं आहे ते बोला ना. शिल्लक काल बोलून राहिले. मी भानगड आहो काय. मी भानगड आहो काय, तू असं म्हणणं आहे का मग. बाबू चिरंजीव काय म्हणता, सांगा काय आदेश आहे तुमचा. बाबा तुम्ही राजा इकडे जाता तिकडे जाता. एक राजा हरभरे डांगे आणत नाही आम्हाला खायला. काय बोरं मोरं काही उसाच्या एखादा धांडा. तोंड राजा असं वाटते की काही ना काही खा माणसानं. तुम्ही राजा काहीच आणत नाही बा. मी काय थैली हालत येता बा. राहिले नुसतं खायलाच पाहिजे बा. माय वेगळीच खाव करते, पोराच्या पेक्षाही खाव करते. कायच करा माणसानं. मी बापा घरी लगा काहीच खात नाही ना बा. रे सारं बाहेरच खातो ना बा. तरी हे मागे कुटाणा लावतातच. हरभरा पाहिजे बाबू, चाल ना मग तुला हरभरा देतो. पाटला वावरात गेले की हरभरा. त्याला काय टाइम लागते बे. चा हरभराची का नवई आहे का. पागल झाले का तुम्ही पाटलाच्या वावरात. मी नाही येत बाबा. तो डॅनी तटीच असते. टेम्पो घेऊनच मागे लागते तो. एका रट्ट्यात मग कंबळच मोडीन. काय मला का अपंग करता का तुम्ही. पहिले तर बावली बिल्डिंग बुडा आहे तो. आपण नाही येत बाबा.
मी असल्यावर तुला काल भ्या लागते बे, बाप असल्यावर तुया सारा गावल्या का खिशात घेऊन फिरतो मी, आणि तो भिवून राहिला डॅनीले आणि फॅनीले. काही नाही, तू टेन्शन नको. पाटलाची फुल परमिशन देणार मी तुला. किती हरभरा काय, हा लागेच लोक खाय ना हरभरा, तुला कोणीच म्हणणार नाही पाटला वावरात. तू काल टेन्शन घेऊन राहिला. जाऊ नको रे बाबू कोणाच्या मनाच्या वावरात. फालतू घरावर गोटे आणशील बापा. त्या बापा निरा कुचीन. त्या बापावर तर जरासा काही विश्वास ठेवायला नाही पुरत. जाऊ नको बाबू, जाऊ नको. या माणसाला कसं झपके खायची व्हायला आहे बाबू सवय. हा माणूस पुरा कडक व्हायलाय. तुले झपके खायला बरं हा माणूस. जाऊ नको. अरे माय, तू नको मला शिकू. हा मा बापासोबत जातो मी. हरभरा खाना आहे मले. हा बाबा उया बी भुजू तिथे आपण. हा मस्त खाऊ मग हरभरा. चला मग. केली बाबा तू गोष्ट, हा अशी ओढ घेत जाय तू बापाची. अरे तुला जे नाही ते देतो ना बी आणून. सोन्या हास खाऊ घालतो तुला. तर तू काल टेन्शन घेऊन आला बाबू. हा तू तुला का हरभरा ही गोष्ट करून राहिल. जा तू चालत खाऊ घालतो तुले. हा आता टरबूज मरबूज येतील. हा टरबूज खाऊ घाल तुले चांगले दाबून. बापा सारखाच पोरगा होते हो माझे चोट्टा. याला बापावरच जाते हावी. परंपराचा दिन नाही तर काय. बाप शिकवते पोराले आणि पोरगा मारते दांड्या बापाले. काय बाबू घुसले अभ्यासात तर जराशी काही बॉम्ब नाही पडत बाबा तुही. आणि खायला तर तुला हे पाहिजे ते पाहिजे. हा करून कोणाचं फळ झालं. हा मा बाप ग्रॅज्युएट आहे झाला काय लागला का नोकरीले. मी कुठे लागणार आहे मग. मा बापालाच लागली नाही तर. तू काही टेन्शन घेऊन करत जाऊन त्या डोक्याला ताप न घेत जाय बाबा. मामा मला खाऊ देत जाय तू. आलं मस्त. चला बाबा हे माय किरकिर लावते बा मांग. रे बापा हा ना त्या बापासारखेच काम कर ना मग तू. त्या बापावरच जाय ना. पुरा शिक्का बापाचाच मग. त्या बाप करते की नाही गावात तसे लफडे तसे तू करत जाय ना मग. तुला सवय लागते मग मार खायची. बाप तसा पोरगा. चालू दे असंच तुम्ही. बाबू चा हिच्या नांद नको लागू. हे काही वकील केस आहे. हिच्या नांदी उडी लागला बे. वागून तरी राहिलो त्या माईले. दुसऱ्यानं कोण वागूही नसती तिली. जाऊ दे भनभनी केस आहे. चाल बाबू आपण जाऊ बापा हरभरा खाऊ. बाबा चला. बाबू देवलाल काही गोगू फिरला की मग यंदा. बुढे बा बघत यंदा फुल आहे. हो बुड्यानं जेवढं दिलं आपल्या ताब्यात तेवढं फुल वगैरे केलं. 2 एकर गहू आहे. 1 एकर भर कांदा आहे. लसूण आहे. अद्रक आहे. सारंच टाकलं यंदा थोडंसं. हो यंदा काही वांधा नाही. चलवा आहे आपला. फक्त आता वरचं पाणी पडलं की झालं. हे अवकानी पडलं की बस खलासच काम आहे आपलं. मग जरा सत्य मोतीराम कडी पाहत जाय. काही बाजार हाटायला पैसे देत जाण बा त्याले. आता काय त्याच्यानं काम होते का या वयात. हा थोडंसं त्याकडे लक्ष देत जाण बा. बुडे बा मीच तर फिरायला राजा या जाण पैसे काढले ना. आता कुठे बुड्याला बाजार हाटायला पाहू सांगा तुम्ही. मलाच तर याच भरता मी लंबाला चोखून राहिलो. आता पीक आल्यावर पाहिन बा मी. दिन बा 1-2 बाजारले पैसे. सांग बाबू त्या पोरांनी जर काही मागितलं तुले बिस्किटचा पोळा मागला देशील की नाही तू. त्याला की उपाय ठेवशी. अरे माय बापात ना ते बी तसंच त्याच्याकडे लक्ष देत जा. आता या जाण पैसे काढले म्हणून का मग त्याला काही देशी नाही तू. काही ना काही विचारलंही पाहिजे त्याले. मेले की जित्यात म्हणून माय बापात ना ते. बडबा मी लक्ष तर देतोच. आता गहू आली की बस 50 किलो गहू दिन त्याले. कांदे निघले की 30-40 किलो कांदे देत. आणि 1-2 बाजार हाट. आता जेव्हा माझ्यानं होते बा तेवढं देतो बा. आपल्याच्या काही जास्त उरा पोटावर घेतल्या जात नाही. मग ते कोणी येसो. पोरायलाच तर राजा मी 2-2 वर्ष कपडे नाही आणत. झुंबर तू काय त्या बटाईच्या वारात काय झालं बा. तू येस काय माही हाल तेचा. मा हरभरा पहिले आघाडी मी होता ना फेरी काहीच नाही बा. त्याला झडतीच नाही लागत. 2 पोते 3 पोते होतील मला. जास्त नाही होत हरभरा. पण भाव बी नाही भोत्याले. काय का डोकं धोळ्याचीच कामात बा हे. त्यांना दुसरी वावर करायला कांद्याले नाम देव होतं. 2 एकर कांदा फिरेला म्या. आता फक्त पाणी नाही पडायला पाहिजे वरचं जर पाणी पडलं की लंबा लचक बाऱ्यातच कांदा चढते. काही रुपये भेटत नाही. सांगतो तुम्हाला नामदेव होईल लंबा लचक आणि मी लंबा लचक. कधी बोलीण्याची काहीच गॅरंटी नाही भाऊ. बिनमोसम बरसात आहे. काही खरं नाही. झोडपात देते पाणी पडलं की बस झपवते डायरेक्ट. बुडोबा तेच तर टेन्शन आहे बा मोठं. घरी बापा बांबी शिशी आणून ठेवलाय. बरंच बदली पडली की असं माझी टेन्शन येते की बस काय होते आणि काय नाही. पाणी पडलं गेलं लंबवलंच काय दुकान. एक तर दरवर्षीचाच रोना झाला. बरं अजून काय पेरेल आहे. अजून काही पेरलं असेल ना. काही ती लावला असेल ना. त्याची गोष्टच काढू नका. मागच्या वर्षी 3 किलो ती होणारले म्या एकरा. पण एक दाना नाही निघला ना हो त्यातला. त्याले बाई खतही टाका ढमूक टाका पण काही निघत नाही. ती निघत नाही उन्हाळ्यात. ती कधी 4 दिन काही सांगतात नाही. तर उन्हाळ्यात ती काही खरं नसते बा. आणि ते कसं पराठ्या पेरायला लागतात ना आपल्याला पुढे. तर कसं मग घोर होते ती वार तयार करायला घालते ना ते कोण पेरते हो बा बुडे बा. यंदा 3 क्विंटल तर कापूस झाला एकरी. ते काय पुरते का बा. 6,000 रुपये भाव आहे त्याले. ते तर खर्चाले पुरत नाही पराठी. नाही बापा यंदा नाही परत आपण पराठी बापा. सोयाबीन तूर जिंदाबाद. यंदा पराठीनं असा झोडपा दिला बुडबा. पुरी नानी स्वप्न झालेला माया.
हो बिजवईन खताचे आणि फवारणीचे पैसे अजून कृषी केंद्राला द्यायचे राहायला. म्हटलं हरभरे तोही होत नाही आता. हा पुरं लंबवलं सगळं दुकान आहे. तर असं टेन्शन पडेल त्याला पैसे द्या कुठून. हा नक्की मला यंदा यादा काढा लागतात 1,00,000-1,50,000 रुपये. आणि ते पहिले चुकवती करायला लागते पुढच्या वर्षी मग त्याच्यावरून बिजवाई घ्यायला लागेल. त्यानं तो उभंही करत नाही मला आता कृषी केंद्र आला. काय मली काढा लागतात याचा माई उदारी व्हायला कृषी केंद्र राहिले जे भाचेन दिले नाही जाऊन राहिले. मली पाहिजे बाबा एखादा याचा आला भेटत असेल तर मी घेतो बाबा त्याकडून 10-25,000 रुपये. हो रे बा लाईन आली बा जातो बा कांद्याला पाणी द्यायला. हरभऱ्याला पाणी लावणार बुडे बा. हो गडे हो या पाखरं तर बसतातच बा. हा डॅनी बुडा काय करते काय माहित बिचारा फिरत नाही काय नाही एका ठिकाणी बसते बा बुडा. काय फुकाई रोजदारी नाही बुडेली. अहो पाटील काय करून राहिले नाही बा शिवलाल भाऊ पाखर आणून राहिलो बा हरभऱ्यावरची. काय पाटील राजा मला तर वेगळंच माहित पडलं बा. ते झांबली पोरगी तुमच्या गळ्यात बांधून राहिला बा तुमचा बुडा. हा काय राजा माणसा आहे तुम्ही. हा तुम्ही रंगारूपाले कसे राजा. बुद्धीनं किती तेज आहे तुम्ही. हा आणि ती हेमाली पोरगी राजा तिच्यासोबत लग्न करून राहिले का तुम्ही. अशी ना मांबईन पण ते बावली आहे पोरगी. राजा शिवलाल बा माबुडा गोष्टच नाही घेऊन राहिला बा. ते बिनी मागायतच बांधायला फोडला माबुडा. हा सांगा आता काय करा आम्हाला काही सुसून नाही राहिलं बा. मी असल्यावर तुम्ही काय टेन्शन घेता पाटील. शिवलाल आहे ना शिवलाल साऱ्या गोष्टीच्या दवा. तुम्ही काल टेन्शन घेऊन राहिले हो. भाऊ राग राग वावरात चालला आलो मी. हा 2 दिवस झाले मग जेली चितणी लागून राहिलं. मग घरात पाय टाकले अंगालीच काटा उभं राहायचं पाय. हो ते अवधं सामा मागत असते दिवसभर. आज तिला चाट मारून आलो मी वावरात राग राग. काय करता बा घरी गेलो की जशी काय अंगालीच फिरते बा. वावरात येते काय कुकडे येते काय माहिती तिचं काही सुचत समजतच नाही काय. बाबा हरभरा काय भाऊ ते काही विचारा लागते का. पाटलाचा हरभरा आपल्या जाय बाई घे. यार पोरव जा आणा हरभरा. पोरव घ्या जावा हरभरा घ्या. भाऊ 1 नंबर कलाकार आहेत रे बा. बरोबर पिन मारते. अजून पाटील हरभरा एक डांग नाही घेऊ दे. 2-2 जण राखण ठेला वाटला ना. पण शिवलाल भाऊ लावलाय मी डायरेक्ट पाटील तोंडात म्हणाला की दादा हरभरा घ्या. चला लवकर घ्या चाटत मारून पोरे हो. चाल लवकर हरभरा खाऊ चाल चाल. शिवलाल भाऊ याच्यातून काही ना काही मार्ग काढा राजा. हो तुम्ही द्या फक्त आपल्या गात सुद्धा एक माणसं की काही ना काही सल्ला देसान मला. तुम्ही घरी जाऊच नका ना वावरातच थांबा ना. घरीच काय जाता पुढे ऑटोमॅटिक समजून जाते की पोऱ्या काही लग्न करायला तयार नाही. लग्नाची गोष्ट काढली म्हणून हा पोऱ्या काही घरी येऊन नाही राहिला. इकडे पार्ट्या मार्ट्या करा जमकेम आपण मग पार्ट्या करायला घरी मारा चाट. बा मा बुडा वावरात आला अजून घरून ना. काय झांबली पोरगी गळ्यात बांधता का बा पाटील. तुम्ही किती राजा रूपवान आहे विद्वान माणसं आहे तुम्ही. पीक पाडायला 1 नंबर आहे बा. आणि ती झांबली पोरगी जाऊ द्या तिच्या नानी नका लागू. दुसरी पाहू आपण एखादी तुमच्यासाठी 1 नंबर टाप पोरगी पाहतो मास वगैरे जाय ना. भाऊ फक्त तुम्ही आधार देता हो बघा नाही कोणी नाही राजा. सर्व म्हणून राहिले ते झांबली पोरगी करून टाक. दिशाला चांगली आहे ते. आपल्या गावातल्या लोकांना हेंबाळायला काही समजत नाही. अरे ती दिशाला चांगली असली म्हणजे काय ती काय बुद्धीने चांगली असते काय. हेंबाळी पोरगी आहे ती. काही नाही बाबा आपल्याला कसं 4 गाव आपण फिरतो आपल्याला समज आहे साऱ्या गोष्टीची म्हणून तसं अनुभवाची बोलायचं आपले हे. शिवलाल भाऊ तिकडे जाऊन बसू करा चला गप्पा मारू तिकडेच. हो चला चला पाटील. कुकडे पाहिला बरं हरभरे डांग उपटून येईन तिकून कुकून होतो काही खरा नाही. हा त्याला भ्या लागते बा. तो बेकार बुडा टेम्पस फेकून मारते तो. जरा विचार करत नाही. लहान आहे मोठा काहीच पाहत नाही मग तो. काय भेटा बे तुम्ही आता पाटलानं आपल्याला परमिशन दिला तो काय करणार आहे बे. झक मारणार आहे बेटी. काही नाही करत तो बुडा. त्याला जाऊ आपल्याला पोटात दाबतो मी. टेन्शन नाही घेऊ तुम्ही. घ्या बा लवकर लवकर 1-2 डांग उपटा. आणि चला खात चालले जाऊ. काय झामला झाला का असा चानस काय डबल येते का भाऊ खायचा. 5-6 झाड उपटा. 1-2 डांगीत जमते का बाबा. पुरा कसा महिनाभर कळचेला एक तास आगून लागली चाली एवढा खा आता दाबून. चानस यायला सोडू नका बरं. लय मोठा घेऊ आपण हरभरा. चला चला लवकर. आवाज येऊन राहिला का डॅनी येऊन राहिला. डॅनी फॅनिल कुठे फिरून राहिला बे. डॅनी काही नाही करत आपल्याला. पाटला परमिशन काढला डॅनी फॅनी काय करणार आहे. डॅनी तर मजूर आहे किती पाटला तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिल. उपटा कसं अजून. 5-10 झाड उपटा चांगला. हप्ताभर पुरला वाज आपल्याला खायला असा उपटा. याला चाना सोडून नका बरं. अरे थांबा रे हरभरा नेऊन राहिले चोरून राहिले का हरभरा. काय कोणाला विचारला रे. आज घुसतात का जे. आता डॅनी गावा येऊन राहिला बाबा. गाठायला का तोंडात नाही येणार बा. आलंय का सैतान हजीर. पोयगडा काही खरं नाही. आता डॅनी मारते बरं आपल्याला. डॅनी फॅनिल काल भ्या लागते बे आपल्याला. पाटलान परमिशन द्यायला असल्या काही भिऊ नका द्यायला. खप उपटा हरभरा टेन्शन नाही घेऊ तुम्ही आता. बरं बाबू डॅनीचं काय खरं नाही बरं. डॅनी कसं पाटला परमनंट माणूस आहे बरं. पाटील बोलतात काय करतात काय. चाल बाबू पाटला हाती काय नाही बरं. डॅनी सर्व आधी डॅनी करत नाही डॅनी फॅनी. अरे सायाचे मुज्जर मी दिसलो जरी पोहून नाही राहिली वेळ झोडपास लागते आता मला. चोट्ट्या वाहनाचे हरभरा चोरून राहिले का. डॅनी असल्यावर ते बी डॅनीचा दरारा का कमी झाला का. थांबा तुम्ही आता पाय तुम्हाला
पण या पै बाबू मार खायला पुरत नाही, डाई मारते बरं. पै याला खाऊ दे बा, भुसण्याला मार, आपल्याला काही घेणं नाही. चाल पै लवकर. मी आला तरी पोयाचं नाव ना बोल, थांब रे तू त्या बजेट बसू दादा. हो बुडे बा, पाटलाला विचारलं मी. हा तर तू सोबती पोयाले गड्या. हा पाटलाला विचारलं तू रे, म्हणून ते पोहून गेले तुझ्या सोबती. हा हे गेले का फोन? आता काय खरं नाही बाड्याने मारते मला आता. थांब तुझ्या बजेट बसवतो मी, उलटा टांगतो तुला आता. हा बुडबा मला मारू नका, मला मारू नका ना. म्या पाटलाला विचारलं ना, पाटलानं धाडलं ना. हो बा बुडबा, मारू नका बुडबा मला. बाप चोट्टाचा चोट्टा, पोरे चोट्टा. हा चोऱ्या कामं करायचं काय रे भडवीच्या? कोणी सांगितलं तुला वारायचं? हरभरा पाहिजे खायला. बुडबा तसा नाही आलं, मी पाटलाला विचारलं तर म्या. नाही तुला टेम्पियन सोडतो ना रे. हा नाही जावटी बांधून ठेवतो तुला. हा बाप येतात लोक सोडतच नाही तुला. असे संस्कार टाकले जा बापान तुले चोट्ट्याचे. हा मला विचारायला काय झालं तर तुले याल काय झालं तर माझं तुले. पाटलाला विचारलं ना म्या, मला मारू नका ना, मला मारू नका ना. आणि ते पोरे होते ना, त्या पोरेनं हे केलं ना. थांब हा पाटलाला विचारलं तर चाट्टा मारते तो. हा थांबतो तुला बांधून ठेवतो ना आता. हा मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा बरं. नवीन झालं तर चॅनलला सबस्क्राईब करा.